नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मी पापलेट घेतलेले आहेत. सर्वात अगोदर साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते आणि माशांच्या पोटातली घाण काढून वरून चिरा पाडून घेते तळ्यासाठी. आणि उरलेल्याचे एका पापलेटचे 3 तुकडे करून घेते. अशा प्रकारे कापून घेतले. आता स्वच्छ धुवून घेते. कढीला लागणारं वाटप काढून घेते. खोबरं, सुक्या मिरच्या, धणे, कांदा, चिंच, हळद आणि 2 बेडगी मिरची घालते आणि ग्राइंडरवर बारीक पेस्ट करून घेते. वाटप वाटून झालेले भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून वाटपाला उकळी काढून घेते. त्यात 2 कोकमं घातलेले आहेत बारीक कापून आणि 4 आंबाडे घेतलेले आहेत. मीठ लावून कढीत घालते आणि उकळी आल्यावर धुवून ठेवलेले पापलेट घालते. चवीप्रमाणे मीठ घालून कढीला उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. पापलेटची कढी तयार आहे. इथे थोडीसे पापलेट वेगळे काढून घेतलेत. त्यात लाल मिरची पावडर, हळद, काळी मिरी पावडर आणि मीठ लावून 10-15 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवलेलं. इथे भांड्यात उभा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला आलं लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, चिंचेचं पाणी, कोथिंबीर, धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून हाताने चुरून घेते आणि पाणी घालते आणि शिजायला ठेवते. मसाल्याला उकळी आलेली आहे. त्यात मॅरिनेट करून ठेवलेले पापलेट घालते आणि मसाल्यात बुडून घेते. वरून थोडंसं पाणी घालून छान उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. त्याला वरून फोडणी द्यायसाठी भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. नंतर त्यात बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालते आणि परतून घेते आणि शिजून ठेवलेल्या माशांमध्ये घालते आणि मिक्स करून घेते. अशा प्रकारे पापलेटची कढी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात 2 बेडगी मिरची, धणे पावडर, काळी मिरी पावडर, जिरे, लवंगा, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालते. चिंच, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेते. मिक्सरला वाटून घेतलेले आहे, जाडसर वाटलेले. त्यात अर्धा कांदा घालते उभा चिरलेला आणि पुन्हा पेस्ट करून घेते आणि मिक्सरमधनं पेस्ट काढून घेतलेली आहे. त्यात लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेते. त्यातला थोडा मसाला पापलेटला लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घेतलेले. तव्यावर तेल घेतलेले. त्यात मॅरिनेट केलेले पापलेट फ्राय करून घेते. पापलेट शिजलेले आहेत. आता बाजूला काढून घेते. त्याच तेलात बारीक कापून ठेवलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते आणि उरलेला मसाला घालून तव्यावर भाजून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला परतून घेते. मसाला तेलात परतून झालेला आहे. त्यात फ्राय करून ठेवलेले पापलेट घालते आणि त्यांना दोन्ही बाजूने मसाला लावून 2 मिनिटं फ्राय करून घेते. अशा प्रकारे मसाला पापलेट तयार आहे. इथे तव्यावर तेल घेतलेले आहे. त्यात 3 सुक्या मिरच्या भाजून घेते आणि बाजूला काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते आणि काढून घेते. त्याच तेलात कोलंबी घेतलेली आहेत. डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग काढलेला आहे.
ती तेलावर परतून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून परतून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. थोडीशी लाल मिरची पावडर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. कोलंबी तळून झालेली आहे. इथे मिरची थंड झाल्यावर त्यात थोडंसं मीठ घालून कुस्करून घेते. नंतर कांद्याबरोबर मिक्स करून घेते. लिंबाचा रस घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात भाजून ठेवलेली कोलंबी घालते आणि मिक्स करून घेते. कोलंबीचं भरीत तयार आहे. इथे शिराळी घेतलेली आहेत, ते साफ करून घेते. अशा प्रकारे शिरा काढून घेते आणि स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेते. भाजी कापून कढईत काढून घेतलेली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि खोबरं घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजवून घेते. भाजीला वाफ आलेली आहे. भाजी थोडीशी आळलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पाणी सुकेपर्यंत शिजवून घेते. शिराळ्याची भाजी तयार आहे.